खोपोलीत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक नामकरण व उद्घाटन सोहळा संपन्न। खोपोलीत नगरपरिषद प्रभाग क्रमांक 6 मधील अभ्यासू नगरसेवक राहुल यशवंत गायकवाड यांच्या विशेष मागणीनुसार शहरातील दीपक हॉटेल चौकाचे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक असे अधिकृत नामकरण करण्यात आले आहे। या नामकरण सोहळ्याचे आणि चौकाच्या भव्य उद्घाटन समारंभाचे आयोजन आज दिनांक 14 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आले। या ऐतिहासिक कार्यक्रमाचे उद्घाटन खोपोली नगरपरिषदेचे नगराध्यक्ष कुलदीपक रामदास शेंडे यांच्या शुभ हस्ते मोठ्या आनंदात पार पडले। प्रभाग क्रमांक 6 चे अभ्यासू नगरसेवक राहुल गायकवाड यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा नामकरणाचा निर्णय यशस्वी झाला असल्याचे उपस्थित मान्यवर बोलत होते। याबद्दल नगरसेवक राहुल गायकवाड यांनी खोपोली नगरपरिषदेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी, सर्व सभापती, सन्माननीय सदस्य आणि प्रशासनाचे जाहीर आभार मानले आहे। या सोहळ्याप्रसंगी खोपोली नगरपरिषदचे नगराध्यक्ष कुलदीपक अभाई शेंडे, उपनगराध्यक्ष विक्रमशेठ साबळे, स्थानिक नगरसेवक राहुल गायकवाड, समीर मसूरकर, नगरसेविका मयुरी सिद्धांत शेलार, सभापती, नगरसेवक, नगरसेविका, व्यापारी आणि खोपोलीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो। आणि आजच्या या पवित्र दिनानिमित्त आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी आमच्या सर्व नगरसेवक असतील, सभापती असतील आणि मी स्वतः मी भाग्यवान वाटतो की आजच्या दिवशी आमच्या सर्व नगरसेवकांनी एक पत्र दिलेलं होतं की अशा आपल्या या दीपक चौकाला संभाजी महाराजांचं नाव देण्यात यावं। आमच्या सर्व नगरपरिषदेच्या एकमताने बहुमताने ठराव झाला। तिकडचा हा आजपासूनचा हा चौक संभाजी महाराज चौक म्हणून नावाजला जाईल। या चौकाचं आपल्याला सर्वांना पावित्र्य सर्वांना ठेवावं लागेल आणि संभाजी महाराजांनी जे काही आपल्या सर्वांसाठी बलिदान दिलं याची आपल्याला सर्व जाणीव ठेवून महाराजांचं आणि शिवाजी महाराजांचं नाव असेल आणि सर्व महापुरुषांचं नाव जर आपल्याला योग्य पद्धतीने समोर जायचं असेल तर आपल्याला खोपोलीच्या विकासाच्या दृष्टीने खूप चांगला पायंडा आणि आदर्श पायंडा घालावा लागेल। महाराष्ट्रांच्या स्वप्नातला जो हे होता महाराजांचा स्वप्नातला महाराष्ट्र जो होता त्या पद्धतीने आपण खोपोलीचा विकास करू। कुठल्याही जाती धर्म भेद न मानता चांगल्या प्रकारचे सर्व गुण्यागोविंदाने खोपोली आपली कशी शांततामय राहील याच्याकडं आपण जास्त प्रस्थापित राहू। मी सर्व नगरसेवक असतील आणि माझे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष असतील, व्यापारी मित्र असतील, त्यांनी सर्वांनी आपल्याला सहकार्य केलं। शिवप्रेमी प्रामुख्याने आपल्या ह्याच्यामध्ये शिवप्रेमीचा जो काही ओढा होता की आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांचं एक स्मारकसुद्धा व्हावं अशी एक सर्वांची इच्छा आहे। मी नगराध्यक्ष म्हणून तुम्हाला सर्वांना ग्वाही देतो की लवकरच एक चांगलं भव्य दिव्य असं स्मारकसुद्धा आम्ही संभाजी महाराजांचं खोपोलीमध्ये करण्याचं आयोजन आहे। छत्रपती संभाजी महाराज की आमदार साहेबांच्या बाबतीत आमदार साहेबांची जो बोलणं झालेलं आहे, आमदार साहेब त्या बाबतीत निधीसुद्धा उपलब्ध करून देणार आहेत आणि आमदार साहेबांनी आपल्याला शब्द दिलेला आहे कर्जतमध्ये जसं संभाजी महाराजांचं भव्य स्मारक आहे त्याचप्रमाणे खोपोलीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं स्मारकासाठी जेवढा निधी लागेल तेवढा महाराष्ट्र शासनाकडून एकनाथ शिंदे साहेबांकडून मिळेल अशी त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे। पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो की आपण या सर्व कार्यक्रमाला आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली।